हॅलो एव्हरीवन. आज आपण MPSCमध्ये मराठीचे जे काही समानार्थी शब्द विचारले गेलेले आहेत ते सर्व बघणार आहोत. MPSCमधून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधील सर्व समानार्थी शब्दांचा या व्हिडिओमध्ये समावेश असणार आहे. मराठीमध्ये व्होकॅब्युलरीचा जो चॅप्टर आहे त्यातील खूप व्होकॅब्युलरीचे जे क्वेश्चन्स आहेत ते रिपीट होतात. त्यामुळे प्रथम PYQ परफेक्ट करूनच तुमच्याकडे जर एक्स्ट्रा वेळ असेल तर दुसरे कोणतेही बुक वाचायला घेऊ शकता, पण पहिला PYQ परफेक्ट करायलाच हवेत. आज आपण 1985 ते 2022 पर्यंत MPSCने जे काही समानार्थी शब्द विचारलेले आहेत ते बघणार आहोत. चला तर मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. MPSC समानार्थी शब्द PYQ 1985 ते 2022. पहिला शब्द आहे अमृत. अमृतला सुधा आणि पियुष असे पण म्हटलं जातं. नंतर आहे ढग म्हणजेच पयोधर, देव म्हणजेच अमर, सूर्य, सविता, आदित्य, दिनकर, सहस्त्ररश्मी, मित्र, भास्कर, दिनराज, रवी, भानू, अर्क, तपन, वासरमणी, हिरण्यगर्भ. चंद्र, इंदू, रजनीनाथ, हिमांशू, सुधाकर, शशांक, सोम, निशानाथ, नक्षत्रेश, कलानिधी, राशी, सुधांशू, विधू. किंकर, दास, नोकर, सेवक, भृत्य, चाकर, अनुचर, अलिंग. रान, विपिन, कानन, अटवी, कांतार, जंगल, अरण्य. आता ह्या व्हिडिओमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातील सर्व कधी ना कधी MPSC थ्रू विचारले गेलेले आहेत. त्यामुळे कृपा करून यातील कोणताच शब्द स्किप करू नका. जर त्यातील शब्द तुम्ही परफेक्ट केले असतील तर कोणतेही समानार्थी शब्दांचे बुक वापरले नाहीत तरी चालेल. नेक्स्ट शब्द आहे केसरी. पंचानन, सिंह, वनराज, मृगराज, मृगेंद्र, शार्दूल. पात्र, नदीचा विस्तार आणि पात्रता. वारा म्हणजेच मरुत, समीर, समीरन, अनिल, वात, वायू, गंधवायू, पवन. गरुड, वैनतेय, खगराज, खगेश्वर, खगेंद्र. भुंगा, भ्रमर, मधु, मिलिंद, मधुकर, अली, भृंग. वेदांग, शिक्षा, कल्प, समुद्र, सागर, जलधी, उद्धी, सिंधू, अर्णव, पयोधी, अंबुधी, जलनिधी, रत्नाकर. कमळ, कुमुद, अंबुज, पंकज, सरोज, राजीव, पद्म, नलिनी, नीरज, अब्ज, जलज, अरविंद, अंबोरुह. निशा, यामिनी, रात, रजनी, विभावरी, शर्वरी, रात्र. हेम, कांचन, सोन, कनक, सुवर्ण, हिरण्य. इंदिरा, वैष्णवी, श्री, रमा, कमला, पद्मा, कमलजा. मर्कट, कपी, वानर, शाखामृग. पायंडा, आरंभ, एदी, आळशी, मंद, आळसट, कामचुकार, कुचर. आभरण म्हणजेच अलंकार. पक्षी, खग, विहंग, द्विज, अंडज, पाखरू, विहंगम. हत्ती, नाग, करी, करी, गज, सारंग, कुंजर, पिलू. भाऊ, बंधू, भ्राता, सहोदर, भावड्या, दादा. न्यायसंगत, न्याय किंवा अन्यायाला धरून असलेले. अनल, पावक, विस्तव, इंगळा, वैश्वानर, अंगार, कृपान, निखाळा, वन्ही. अही म्हणजेच भुजंग म्हणजेच सर्प. भार्या, कांता. लक्ष्मी, कमला, रमा, वैष्णवी, श्री, इंदिरा, पद्मा, पद्मजा, महालक्ष्मी. मुलगी, सुता, तनया, आत्मजा, नंदिनी, दुहिता, कुमारी, तनुजा, पुत्री, कन्या, बाला. ज्योत्स्ना, चांदणे, कौमुदी, चंद्रिका. मुलगी, सुता, तनया, आत्मजा, नंदिनी, दुहिता, कुमारी, तनुजा, पुत्री, कन्या, बाला. अनग म्हणजेच निष्पाप. घर, सदन, निकेतन, धाम, आलय, गेह, वदन, भवन, गृह, आगर, निवास. पार्वती, उमा, दुर्गा, गौरी, काली, भवानी, शैलजा, गिरिजा, शैलपुत्री, कन्याकुमारी. पावक, अग्नी, अनल, निखारा, इंगळ, अंगार, वैश्वानर,
विस्तव, वणी. धनुष्य चाप, कोदंड, तीरकमठा, कारमुख, धनु. वीज विद्युत, सौदामिनी, चपला, बिजली, विद्युतलता, तडीक. अनल अग्नी, पावक, विस्तव, निखारा, इंगाळा. सूर्य चंडांशू, वासरमणी, दिनमणी, दिवाकर. आता ह्यामध्ये एक एक शब्द आहेत ते सारखे सारखे रिपीट झालेले आपल्याला दिसत आहेत, पण ते एक्स्ट्रा एमपीएससीने विचारले होते कारण एमपीएससीमध्ये रिपीटेडली विचारलेच जातात. सूर्य चंडांशू, वासरमणी, दिनमणी, दिवाकर. दिवस अहन, तडाग, कासार, सरोवर, सारस, तळे, तलाव. जरा म्हातारपण, पाणी, सलील, अंभ, वारी, नीर, अंबू, जीवन, जल, तोय, उदक. क्षीर दूध, दुग्ध. कुरूप बेढप, विद्रूप. अश्व हय, वारू, घोडा, तुरंगम, तुरुंग, वाजी, अस्प. ओनामा म्हणजेच प्रारंभ करणे. वस्त्र म्हणजे अंबर. गारा म्हणजे चिखल. आयदाना म्हणजे जेवणासाठी वापरायची भांडी. मुलगा सूत, तनय, आत्मज, नंदन, पोर, पूत, तनुज, पुत्र. मुख म्हणजे आनंद. हरिण म्हणजे कुरंग. रक्त म्हणजेच असूद. आऊत म्हणजेच आयुध. इटी दांडू म्हणजेच यष्टीदंड. ओंगळ म्हणजेच अमंगल. जुळे यालाच आपण युगुल असे म्हणतो. प्रतीची पश्चिम दिशा. प्रतीती म्हणजे अनुभव. प्रत्यही म्हणजे नेहमी. प्रतीक म्हणजे संकेत. नेक्स्ट आहे पृथ्वी. वसुधा, वसुंधरा, धरित्री, क्षमा, अन्वीन, धरणी, धरती, भू, भूमी, अवनी, मही, क्षिती, कुंभिनी, मेदिनी. पर्वत गिरी, पर्वत, शैल, अचल, आद्री, नग. अथव म्हणजेच भरती. ओनामा म्हणजे प्रारंभ. पोपट म्हणजे शुक, राघू, रावा. वाकळ म्हणजेच वल्कल. धूर्त मीन्स चाणाक्ष, चपळ, चलाख, चतुर, कसबी, लबाड, कावेबाज. मंजन स्नान, अंघोळ. नाश क्षय, संहार, विनाश, विध्वंस. अहनु म्हणजे दिवस. अही म्हणजेच भुजंग. कुक्षी मॅन. पृथक वेगळे, निराळे करणे. मंत्रणा म्हणजे चर्चा, सल्ला. कृपण कंजूस, हिमटा, चिक्कू, खंक, कोमटा. विष हलाहल. पाणी हात, हस्त, कर, भुजा, भाऊ. अंक आकडा किंवा मांडी. मीठ म्हणजे लवण. कावळा वायस, काक, एकाक्ष, काऊ. धुरीण नेता. आसिता असीमा. संगर म्हणजे लढाई. जागृती सावधानपणा. पांथस्थ म्हणजे वाटसरू. आता इथं दोन शब्द आहेत. सूत दुसरा उकार असेल तर त्याचा अर्थ होतो धागा किंवा दोरा, आणि सूतला जर पहिला उकार असेल तर त्याचा अर्थ होतो मुलगा. कर्तव्यदक्ष कर्तव्य पारायण, कर्तव्य तत्पर, कर्तव्याला जागणारा. आकाश व्योम, ख अंतरिक्ष, वितान अवकाश, अंतराळ, नभ गगन, नभांगन, अंबर. कटी म्हणजे कंबर. द्वैत म्हणजे ऐक्य. नवोडा म्हणजे नववधू. तोळंबा धष्टपुष्ट शरीर, लंबक किंवा तुळई. विमोचन म्हणजे स्तुती करणे. मोळी मस्तक, डोके, शीर्ष, माथा, शिर. मिठी म्हणजे आवड. अभिनिवेश म्हणजे अभिमान असणे. सांगोपांग म्हणजे यथासांग. शुक्ल पक्ष प्रतिपदा ते पौर्णिमा हा भरपूर चांदणे असलेला पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष. शुभ पवित्र, शिव, मंगल. मानमोहर मानपत्र. शंकर प्रथमनाथ, शंकर, महादेव, महेश, त्र्यंबक, पार्वतीश, सदाशिव, कैलासनाथ, नीलकंठ, सांब, आदिनाथ, आशुतोष. अचपळ म्हणजे न पकडता येणारे. परित्राण म्हणजे रक्षण करणे. कपाळ निढळ, भाल, ललाट,
कपोल, अलीक. प्रसिद्ध म्हणजे प्रख्यात, विख्यात, सर्वज्ञात असणे. नदी, तट्टिनी, सरिता, तरंगिणी, कल्या, जलवाहिनी. पुराणमतवादी, कर्मठ, हिरमोड म्हणजे विरस, किंमत, मूल्य, भाव आणि दर. गंधाक्षत, सन्मानाने देवाला लावण्याचा टिळा. फूल, पुष्प, सुमन, कुसुम, सुमन, पवित्र मन. पती, नवरा, वल्लभ, भरतार, धव, कांत, दादला, अंबुला, कवेश. शरीर, देह, काया, वपू, तनू, तन, अंग, अंगकाठी. गणपती, वक्रतुंड, एकदंत, लंबोदर, विनायक, गजानन, चिंतामणी, विघ्नहर्ता, शिवसूत, मोरया, आशापूरक, गणराय, मयुरेश्वर, बल्लाळेश्वर. बायको, पत्नी, भार्या, दारा, जाया, वल्लभा, अर्धांगिनी, सहधर्मचारिणी, कांता, कलत्र, अस्तुरी. अर्जुन, पार्थ, धनंजय, फाल्गुन, किरीट, भारत. विष्णू, श्रीपती, अच्युत, गोविंद, रमेश, माधव, कमलापती, नारायण, अंबरीश, पद्मनाथ. निपुण, प्रवीण, प्रतीन, कुशल, निष्णात, पटू, तरबेज आणि हुशार असणे. निकोप, रोगातून मुक्त, निर्दोष, थट्टाकट्टा. जमात, जावई. भाव म्हणजे सात्विक भाव आणि आदर. ग्रंथ, पोथी, पुस्तक. वारुणी, मद्य, दारू. पहाट, उषाकाल. गाय, गोमाता, गौ, धेनू, कपिला, नंदिनी. पुरोगामी म्हणजे सुधारणावादी. अवडंबर म्हणजे स्तोम. दिसामाजी म्हणजे दररोज. आनंद, मोद, तोष, हर्ष, प्रमोद, संतोष, उद्भव, उल्हास. बेकायदेशीर म्हणजेच अवैध. पैरण, सैल सदरा. त्रिशंकू, अधांतरी. अरिष्ट म्हणजे संकट. जहाल म्हणजे कडवा. निरीच्छ, इच्छा आकांक्षांचा त्याग करणे. सव्यासपव्य, नसती उठाठेव करणे. कटिबद्ध म्हणजे कंबर कसलेला. कटक म्हणजे सैन्य. ब्राह्मण म्हणजे द्विज. दुटांगी, 2 पाय असलेला. निरभ्र, अभ्र नसलेले. बोलभांड, बोलता बोलता भांडणारा. पथ, मार्ग, रस्ता, वाट. पर्वकाळ म्हणजे पहाटेचा काळ. पंक्ती प्रपंच म्हणजे पक्षपातीपणा करणे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. अभियोग, आरोप. समचरण म्हणजे सारखी पावले. याग म्हणजे यज्ञ. निढळ म्हणजे संधी. कवळ म्हणजे घास. शमशेर, खडग किंवा तलवार. यातायात म्हणजे त्रास. कर, हात, उत्पन्नावरील अधिभार. किरण, बुद्धी, मती. शत्रू, वैरी, अरी, रिपू, दुश्मन. वीट म्हणजे कंटाळा. सज्ञान म्हणजे सूद नसणे. अवहेलना म्हणजेच अपमान. मगरमिठी, घट्ट पकड. रामबाण म्हणजे जालिम उपाय. कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. ताप, ज्वर, त्रास, वैताग. वेल, लता, लतिका, वल्लरी. प्रणिपात, नमन, अभिवादन, प्रणाम. थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.